अचानक वादळ निर्माण झालं महाराज. नाव अस्ताव्यस्त झालेली आहे. फडी गाठत गाठत महाराज एक त्यांना टेकडी लागलेली आहे. त्या टेकडीवर तिघे गेले महाराज. तिथे हिंस्र पशु आहे. खाली महाराज जात खाली त्या पाण्यामध्ये मगरी सर्प आहे. वर हिंस्र पशु आहेत. एकानं प्रार्थना केली, देवा ओ देवा आम्हाला वाचव रे बाबा या संकटातून. देव प्रसन्न झाला. माग म्हणे काय पाहिजे देवा? माझ्या गावला देऊळ गावला माझ्या पती पत्नी मध्ये मला जाऊ दे म्हणे. लगेच देऊळ गावात आला. देवा नाही. दुसऱ्याने प्रार्थना केली, महाराज तेच मागितलं तू म्हणे माझ्या घरी जाऊ दे मला. तिसरा चॅप्टर होता बाबा. देव प्रसन्न झाला. माग म्हणे काय मागायचं? तो म्हणे जे दोघं केले ना त्यांना दोघांना इथं घेऊन ये. महाराज तुकोबाराय प्रार्थना करतात. नम्र आहे तुकोबाराय. मला तुम्ही सांगा, माणसं नम्र आहेत का नम्री आहे? जेवायला किती गर्दी होती? कीर्तनाला झाला का बर्फ पडलं काय? बाप 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 म्हटलं जीवाचा बस मंडप भरून पाहिले लोक. फराळाच होत तरी माणसं नम्री आहे. विठल विठल. ऐका तुकोबाराय प्रार्थना करतात. प्रकृष्टार्थना प्रार्थना प्रकृष्टेनार्थना प्रार्थना प्रकृष्टार्थना प्रार्थना प्रकृष्टेनार्थना प्रार्थना. महाराज प्रकृष्टाने प्रकृष्टाकडे केलेली प्रकृष्टार्थना, श्रेष्ठाने श्रेष्ठांकडे केलेली श्रेष्ठ अर्थना त्याला प्रार्थना म्हणतात. ऐका या पहिल्या चरणामध्ये मागणी नाही आहे. पहिल्या चरणात वातावरण तयार करतात महाराज. वातावरणाला किंमत आहे महाराज. नावी दादाकडे जर कटिंग करायला गेलं तर पहिल्यांदा वातावरण तयार करतो महाराज. मॉलिश वगैरे पाणी वगैरे शिंगा असं वाटतं की बस 500 रुपये. वातावरण जे तुमच्या महाराष्ट्रामध्ये बापू वगैरे टाकू घुसले ना महाराज, ते वातावरण तयार करतात. त्यांच्या जाहिरातीतले तेव्हा आमचा बाल कीर्तन करायचं नाही महाराज, एवढं आमच्या जवळ आहे महाराज. पण जाहिरातीला किंमत आहे. आज मध्ये महाराज समज तुम्ही सांगा घरोघरी किती शॅम्पून लाईफ का पटवला घरा म्हणजे लाईफ आहे. घरामध्ये चिक शॅम्पू याचं कारण जाहिरात. वातावरण तयार करतात. जगद्गुरु तुकोबाराय. हे संत जन तुम्ही कशा आहात? तुम्ही कृपाळू आहात, सज्जन आहात, संत जन हो. म्हणून माझी एक विनंती तुम्हाला. हे कृपाळू म्हणतात मला. कुकू हा धातू आहे. आलू हा प्रत्यय आहे महाराज. अतिशयता सांगताना आलू प्रत्ययाचा वापर करतात. एखादा मनुष्य महाराज दादा खूप कष्ट करतो त्याला काय म्हणतात? कष्टाळू. अतिशय माणूस एखादा माणूस खातो महाराज त्याला काय म्हणतात? खादाडू. एखादा मनुष्य अति पिणारा पिदाडू. काय असं महाराज हे संत अति कष्टाळू आहे. दया यहा मूर्त स्वरूपम कृपा इति उच्यते महाराज. विठल विठल. कृपेमध्ये 4 प्रकार आहेत. आत्मकृपा, गुरुकृपा, ईश कृपा आणि ग्रंथ कृपा. तसे हस्तकृपा, नेत्रकृपा, बोलण्यातून कृपा, मनसंकल्पातून कृपा. माझ्या ज्ञानोबाने रेड्याच्या मुखातून मला हस्तकृपा केली. रेड्या बोलायला लागला. हिंदीला चाल बोलण्यातून कृपा केली, चालायला लागली. सच्चिदानंद बाबाला मनसंकल्पातून कृपा केली. सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं महाराज. क्रियेचा तो केला. पुरुष युवा मनसंकल्पातून कृपा केली. अशी तुम्ही कृपाळू आहात. संत जन हा दुसरं विशेषण वापरतात. सज्जनाती सज्जन हा सत जाणणारा तो संत आहे, तो सज्जन आहे. सतरती सलोकम सारयती. स्वतः चाललेला आणि लोकांना चालण्याचा प्रयत्न करतो त्याला सज्जन. ऐका सज्जनाची व्याख्या. मनस्य एकम वचस्य एकम कर्माणि एकम स महात्मा. वचस्यान्यत् मनस्यान्यत् कर्माणि अन्य स दुरात्मा. विठल हो महाराज. त्याच्या वाक्यावर एक आहे, त्याच्या मनात एक आहे, जो करतो तो एक, तो महाराज आत्मा आहे. मनाला बोलतो वेगळं, मनात वेगळं, बोलतो वेगळं आणि क्रियेत वेगळं करतो तो महाराज दुरात्मा आहे. आणि संत जन म्हटलेला आहे महाराज. ऐका गुरुदेव भले बाबा सांगायचे महाराज आमचे.
साधू हा वेशाचा नसावा, साधू लक्षणाचा असावा. साधू लक्षणाचा असायला पाहिजे महाराज. ऐका, एखाद्या खऱ्या साधूला नाही ओळखलं तेवढं नुकसान नाही आपलं, पण एखाद्या डुप्लिकेट साधूच्या नादी जर तुम्ही आम्ही लागलो. ऐका, एखादी 500 रुपयाची नोट डुप्लिकेट मिळाली दादा, किती रुपयाचं नुकसान झालं? 500चं. एखादा तोडा सोनं घ्यायला गेला, सोनं डुप्लिकेट निघाला, किती रुपयाचं नुकसान झालं? 1,30,000. एखादा हिरा घ्यायला गेला, एखादा हिरा डुप्लिकेट निघाला, किती रुपयाचं नुकसान? करोडो. 1 कोटी रुपये. पण खऱ्या साधूला न ओळखता दुष्ट साधूच्या पाठीमाग लागला तर करोडो जन्माचं नुकसान आहे. कोणाला म्हणता सज्जन सन्मार्गवर्ती महाविद्या विनय वरदय सैव संतहा. सन्मार्गामी असं विद्येने विपुल असतो तो संत आहे. महाराज ऐकून ठेवा, शांत महान तो निवसंती संतहा. ज्याच्यामध्ये शांतता आणि महानता वास्तव त्याला संत म्हणताना तिसरी व्याख्या खूपच महत्वाची. अस्ति ब्रह्मेति चेत वेद सतमेन तत्त्वविदुहोति संतहा. ज्याला अज्ञाता अपरोक्ष दृढ साक्षात्कार झालेला आहे तो संत आहे महाराज. नाही नाही, तोच संत आहे. माझे ज्ञानोबा संत आत्मज्ञानी चोखडी संतती माझी त्याची संततीची संत ज्यांचा हे विठ्ठल. दया करण्याचे पुत्राची तेची दासानी दासी. असे तुम्ही संत जन आहात, कृपाळू सज्जन. तुम्ही आदरार्थी विशेषण वापरतात. ज्याला मागायचं बाबा त्याला महाराज आदरार्थीनं बोलावं लागतं महाराज. आमचे गुरुदेव वैद्य बाबा दृष्टांत सांगायचे. एका माणसाला 10,000 रुपयाचं काम पडलं. म्हणे अरे बबल्या, 10,000 रुपये घेऊन ये. बबल्या गेला महाराज. सावकार, माझ्या पप्पांनी 10,000 रुपये सांगितले, वजन होतं महाराज त्या माणसाचं. 10,000 रुपये काढून देईल ना. लगेच 10,000 काढले की हसायला लागलं. कुठतो लगे हसायला लागलं. शेत घेऊन आहे काय असतो रे सिक्रेट. अरे काय असतो सांगा काय असतो. शेठजी म्हणे मला हसवाला तुम्ही एवढे जाळ. माझ्या जाळवर हसतो नाही म्हणे. तुमच्या हवेलीचा दरवाजाला म्हणे यदा कदाचित तुम्ही मेलात बाहेर कसा काळा वगैरे चालल्या म्हणे. 2-3 जगा पप्पाने कोणून ठेवला. बापानं पाहिलं दुसरं आला नाही मला. घरे डायरेक्ट शेतीकडे काय नाही करतो. शेती म्हणे माझा भाऊ आला होता ना. अरे आला होता काय बावला टाळायला, काय शिक्षण नाही त्याला, संस्कार नाही दिला का. तो म्हटला तुम्ही मेला तुम्ही बाहेर कसा काढा. अरे बुद्धी पागल आहे शेती, पागल आहे. तुम्ही जर इथं मेला तुमचे हात पाय तोडून बाहेर. शेठजी म्हणे आता 1,1500 2-3 कोण खोलीमध्ये डांबून ठेवला. तिसऱ्याला पाठवलं महाराज. चलून माझे भाऊ आले होते ना. अरे काय नाही काय गाडवाचे भाऊ म्हणे दोघे. एक म्हटलं की शेती बाहेर कसं कळलं, दुसरा म्हणजे मला हात पाय करून राहतो. दोघे पागल आहेत म्हणे शेती. तुम्ही जर इथं माळीत मेला असता तर तुम्हाला इथंच फुकून नेलं असतं म्हणे. काम होईल 10,000 रुपये मिळतील. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेची कृपा ढेर कृपेचा दान द्या मला महाराज. दानाचे खूप प्रकार आहेत महाराज. अन्नदान, वस्त्रदान, गोदान, भूदान. आता आलं ते तुमचे त्या गाड्या फिरायला लागल्या. मला तेवढे जर तुम्ही लावले असते बॅनर तर तुमचा सप्ताह भारतभर झाला. किती बॅनर किती गाड्या घुमायला. मतदान, कन्यादान. पण तुकोबारा म्हणतात मला हे दान द्या अभंगाचे दुखेशन. पांडुरंगा आठव